नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. मध्य रेल्वेकडून ठाणे रेल्वे स्थानकात फलाट रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात. 2 जूनपर्यंत चालणार काम. रविवारपर्यंत फलाट क्रमांक 5 म्हणजे कल्याणकडे जाणारा जलद आणि मुंबईकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील रेल्वे सेवा बंद आहे. या कारणामुळे ठाणे ते मुंबई या पूर्व द्रुतगती महामार्गावरती सकाळपासून वाहतूक कोंडी झाल्याची दिसत आहे. मेगा ब्लॉक असल्यामुळे नागरिक बाय रोड हायवेनी जाण्याचा प्रवास करत आहेत. त्यामध्ये मुलुंड चेकनाका येथे पहा कशा पद्धतीने टोलवाले आपला नित्यक्रम टोल वसुलीचा प्रकार सुरूच ठेवत आहेत. त्यांना या रस्त्यावरची लांबच लांब रांगा दिसत नाहीत, परंतु त्यांची टोल वसुली सुरूच आहे. आपण पाहू शकता एक बस किती वेळ या टोल नाक्यावरती उभी आहे. दुनियेचे काही होऊ दे जाऊन दे, पण आम्ही टोल वसूल करणारच या उद्देशाने मुलुंड टोल नाका गव्हाणपाडा येथील टोल नाकेवाले टोल नाक्यावरची मेहनतीने काम करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे वाहनांच्या रांगा ट्रॅफिक जाम झालेले दिसत आहे. या अशा दिवसात म्हणजे मेगा ब्लॉकमध्ये तरी या टोलवाल्यांनी टोल बंद करावे अशी काही नागरिकांनी महा 83 डेली न्यूजकडे आपली ट्रॅफिक जाममध्ये अडकलेले वेदना सांगत आहेत. आता तरी प्रशासनाने या ट्रॅफिक जाममध्ये नागरिकांना या टोल नाक्यावरून सुटका करेल का? एकीकडे रेल्वेचा मेगा ब्लॉक आणि त्या मेगा ब्लॉकमध्ये सकाळची होणारी फरफट, या फरफटीमधनं लोक रस्त्याचा उपयोग करत आहे, परंतु हे टोल नाकेवाले आपला नित्यक्रम करत टोल वसूल करत आहे. या टोल वसूल करणाऱ्या टोलवाल्यांवरती कोण आणि कशा पद्धतीने यांच्यावरती अंकुश ठेवणार हेच आपण आता लक्ष देऊया, कारण की लोक आता हैराण झालेले आहेत या ट्रॅफिक जाममध्ये.